हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आणि आज आहे 31 मे आणि 31 मेचा विशेष म्हणजे आमच्या आईंची आणि पप्पांची ॲनिव्हर्सरी असते ना. आमचं छान असं सेलिब्रेशन या दिवशी असतं. तर आता सध्या आम्ही फार्म हाऊसवरच आहोत, त्याच्यामुळं इथं सेलिब्रेशन करायचं ठरले. तर आज आम्ही नॉनव्हेजचा बेत करणार आहे आणि त्याच्यासाठी सकाळपासून तयारी झाली. सगळं काही शूट नाही करता आलं, पण इथून पुढचा ब्लॉग शूट करणार आहे. आणि बरंच काम बाकी आहे, अजून काय 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 करायचं आहे. इकडं आम्ही शेडमध्ये तुम्हाला दाखवते, एक मिनिट. इथल्या शेडमध्ये करायचे या चुलीवर नॉनव्हेज. आणि सकाळी शेड वगैरे धुवून घेतले मी आणि प्रथमेशनी. खूप पसारा झाला होता इथं, जरा स्वच्छ केलं, जरा बनवायला फ्रेश वाटतं. तर असं छोटं मोठं नियोजन आहे आज आमचं आणि तो ब्लॉग मी शूट करणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही आईंच्या आणि पप्पांच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन कसं केलं ते. इथं बसलेले आहेत प्रियाताई. प्रियाताईंचं काय चाललंय? काही नाही, आईचा मोबाईल आहे त्यात फोटो त्यांचे. फोटो सर्च करताय स्टेटसला ठेवायला. एवढे फोटो असतात आणि ऐनवेळी फोटो नाही सापडत, नाही का. आणि आज वातावरण बघा, आभाळ आले चांगलंच. आणि इथं बसलेले आहेत आमचे राकू शेठ. राकू काय करतो? बसला. आणि ही आमची आंब्याची झाडं. हे बघा, हे फुलं किती सुंदर दिसतात. हे सुपारीचं झाड आहे. 4 लावले होते, पण त्यातले 2-3 राहिलेत. इथं एक लावलं होतं, ते जळून गेलं. हे एक आहे, त्याच्यानंतर इथे एक आहे आणि इथे एक आहे. जळालेलं कुठे आहे हो? इथं कुठतरी होतं ना, उपटलं का? जळालेलं उपटले. तर असं आहे आजचं सकाळचं वातावरण. सकाळचं म्हणजे जवळजवळ 9 वाजलेत. तुम्हाला आमच्या आंबे दाखवते, एक मिनिट. बघा ह्या आंब्याला किती आंबे आलेत. खाली लोळत आहेत जमिनीवरती. अजून पाडी सगळे नाही गेलेले, पण काही आता हा बघा, हा आंबा आहे ना, हा आंबा बघा असा खालून पिवळा पिवळा, म्हणजे पाड झाला असेल याचं तयार. आणि आंबा इतका भारी लागतो ना हा. हे बघा, असं आपण असं बसल्या बसल्या पण आंबा खाता येईल. अजून आंबे त्याच्या, पण अजून हिरवे हिरवे. आणि हा जो आंबा आहे ना, याची कैरी इतकी गोड आहे. हे बघा, कैरी एवढी गोड आहे ना याची. तर याचे आंबे म्हणजे 1-2 पाड आम्ही तोडून पिकायला घातले. टेस्ट घ्यायची, खूप क्युरियोसिटी की ह्या आंब्याची टेस्ट कशी असेल. कैरी तर खूप गोड गोड, म्हणजे खोबरं खाल्ल्यासारखीच लागते, एवढी गोड आहे. आणि इकडं अंजिराचं झाड आहे. अंजीर पिकले ना, इथं खारुता येत बघा, त्यांना लगेच समजते, अशा टोकरून ठेवते. इथं मला एक दिसले, हे झालेलं अंजीर आहे, हे बघा. आणि असे झाडाचे ताजे ताजे अंजीर खायला एकदम भारी लागतं. कुठे गेला? हे बघा. आणि आतमध्ये पण बघा, हे बघा, इथं पण एक अंजीर आहे, ते पण खारुताईनी कुरतडले. खूप अंजीर येतात, पण ना थोडेसे जरी झाले ते म्हणजे पिकायला लागले ना, का लगेच खारुताई खाऊन टाकतात. इथं पण तसंच झालं. हे बघा, वातावरण एवढं सुंदर झाले ना, खूप छान वाटते. हवा पण सुटली. हे बघा, इथं अजून एक मला अंजीर भेटले. अंजीर शरीरासाठी किती चांगलं असतं हे तुम्हाला माहितीच आहे. आणि अशी ताजी ताजी फळं शेतातली खायला भेटली तर मग आणखीनच भारी. अजून एक अंजीर दिसले मला, ते मी काढते. हे बघा किती छान, भारीच ना, ताजे ताजे. और एक मिल गया मुझे, देखो. हे जर आता तोडलं नाही ना, का लगेच
खारुत आहे त्याचं हे करतील. हे बघ. असे अंजीर भेटलेत. आता हे स्वच्छ धुवायचे आणि मस्त खायचे. इकडं काय चाललंय, आईंचं चाललंय मेकअप, मॉर्निंग रुटीन. हे बघ हे असे असे लावले. धरा, घ्या ना, एक एक घ्या. द्या सगळे. ते एकलं पिकलेलं आहे. क्या की आहे? नाही फुटलंय ते तोडताना. धर. हे नको मला. कोणतं? नाही ते तोडताना फुटलंय. नाही अरे काल आम्ही तिकडे काय करायचं इकडे. कागद टाकून टाकून पेटवायचे. जाळ दिसलं पाहिजे ना. खोबरं चुलीवरच्या भाकरी, चुलीवरचं मटण, या चुलीवरचं मटण आहे आज मस्त पैकी. खाय. हे बिर्याणीसाठी मटण आहे. बिर्याणीच्या चिकन 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 बिर्याणी. उलट ना म्हणते लागते एवढ्या भाकरी केलेल्या आहेत चुलीवर, तुम्हाला दाखवते. उचलत नाही. एवढं टोपलं भरून भाकरी. ही थोडीशी लागली माझ्याकडून, त्याला इग्नोर करा. बाकी भाकरी चांगले झालेले आहेत. नाही ते आता टाकायचंय पण भाकरी आल्यावर. ऐक ना, भाजीला बघायचं. तोय युनिक आहेत ना तिकडे ते. हे आहे रस्सा बिर्याणी. हाय ते आणावं. लग्नाचा फेटा टॉवेल टोपी. ए फ्राय वाढत तिकडं करा. वाढपी वाढपी मंडळींनी बघून वाढावे पाहुण्यांना. ठीक आहे. ओके ओके. वाढपी बास म्हणा की लोक म्हणतील. बास म्हणा की लोक म्हणतील. कोणतरी भरलंय नाही आता.
भाकरी घ्या एक कांदा पटकन. घेऊन हे भाकरी घ्या पटकन. बिर्याणी ठेवा तुम्ही थोडी म्हणजे फोटो काढायचा. आणि उलट नाही दादू. वाजले आहे संध्याकाळचे 5:30. अहो मी आले थांबा दरवाजा करा. आणि आमची तयारी चालू झाली डेकोरेशनची, पण त्याआधी तुम्हाला दाखवते इथं काय चाललंय. 1 मिनिट. कशाची तयारी चालली, काय खजिना लपून ठेवता इथं. हे बघा, हा आहे आमचा खजिना. आणि इथले आंबे तोडलेत, त्याची शूटिंग करायची राहिली. करायची म्हणून विसरून गेलो त्या आंबे तोडण्याच्या नादात. आणि आता हे इथं आंब्याची आढी टाकली आहे. इथले जे आंबे होते ना तुम्हाला सकाळी दाखवलेले ते. आणि इथं काही कॅरेट भरून ठेवले जे आम्ही घरी घेऊन जाणार आहे. आणि इकडं मुलांना आता वरती. अरे काय झालं, नाही इकडं करायचंय डेकोरेशन आणि त्याची तयारी चालू. टेरेस धुवून घेतोय आम्ही. हे बघा इकडं काय चाललंय. ए वाज झालं. हे बघ मी खराटा आणलाय. ए शिव खराटा घे, खराटा दर. ए तसं नक करू. आबाने ऑलरेडी आंघोळ केलेला. ए शिव काय घाणे रे. रघु काय करतो तू तिकडं. रॉकीचं काय चाललंय. ए 2 मिनिटं दाखवा मला, फक्त 2 मिनिटं. बस. बघा इकडे काय मस्ती चालू आहे. ए पाईप मोडन प्रथमेश पाईप मोडन. अरा इथं चालू झाली रंगपंचमी. डेकोरेशन राहिलं बाजूला, धिंगाणच चाललंय यांचा. बस झालं. ती माती काढा, ते पाणी ठप्प झालं बघ तिथून. ए मामी हा तिथून ते हे कर. तिथं जा. यांची झाली रंगपंचमी चालू. तिथली माती काढ ना. शेत हे काम करा रे, मला नका भिजू इकडं. ए शिव बास झालं. धिंगाणा बास. ए प्रियता इकडे बघा काय चाललंय रंगपंचमी. रॉकी बघ कसा फिरतोय. तुला यायचं वर. नाही लावून घेतलाय. मळ्याला बागेला किती छान पाला फुटलाय ना, का भारी दिसते. ओके सरप्राईज केलेला आहे मुलांनी तुमच्यासाठी. फ्रीजवरची मेणबत्ती राहिली. आणू का अण्णा. येतो बसायचं नाही. मोबाईल नाही सापडला. झालं सकाळचं गाणं लावलं.
लई सुपर होत ओके हे सुपर नावाचंच कळा भारी ना. सुपर आहे तीन तोळ्याचं. एकदा आणखी काढले नव्हते काय